एखाद्या मिळकतीमध्ये आपला काहीच हक्क नाही. कधी कधी आपण ती मिळकत आपण स्वतः किंवा आपल्या पूर्वजांनी विक्री करून टाकलेली असते. ज्याला विक्री केली तो व्यक्ती जो आहे तो ती मिळकत डेव्हलप करतो. आपल्या डोळ्यासमोर मिळकत डेव्हलप होते आणि आपल्याला त्या मिळकतीचा मोह सुटतो. पूर्वी ही आमची मिळकत होती आणि आमचा त्यामध्ये हक्क आहे, आमचा त्यामध्ये हिस्सा आहे असे म्हणून त्या जो कायदेशीर मालक असतो त्याच्या मालकी कब्जे वहिवाटीला हरकत केला जातो. त्यामध्ये हिस्से मागितले जातात आणि या अनुषंगानं न्यायालयामध्ये केसेस दाखल केल्या जातात. केसेस दाखल करताना आपल्याला माहीत असतं की आपला यामध्ये काहीच हक्क नाही, तरीसुद्धा केसेस दाखल केल्या जातात. तर एकदा केस दाखल केल्यानंतर ती मागे घेता येते का, अशा प्रकारची केस दाखल केल्यानंतर. आणि दुसरं एक जो मुद्दा आहे की केस दाखल केली, केस चालू झाली आणि केस चालू असताना मध्येच आपल्याला जे आहे ती केस मला पुढे चालवायची नाही असं म्हणता येतं का? या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, केस केल्यानंतर ती मागं घेता येते का, आणि मागं घेत असताना माननीय कोर्ट कोणकोणत्या प्रकारचे त्यावर आदेश करू शकतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर समजा तुम्ही जे आहे ते एखाद्या व्यक्तीविरुद्ध केस दाखल केली, न्यायालयामध्ये नंबर आला, काही दिवसांनी तुमचा आणि समोरच्या व्यक्तीचा वाद मिटला आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला आता ही केस पुढं चालवायची नाही. तर केस दाखल केल्यानंतर ती मागे घेता येते का, आणि मागे घेतली तर पुन्हा त्याच विषयावर केस दाखल करता येते का? समोरच्या व्यक्तीशी जर का आपला तडजोड झालेली असेल तर काय, आणि केस मागे घेण्यासाठी माननीय कोर्टाची परवानगी लागते का? हे जे प्रश्न आहेत जे तुमच्या सर्वांच्या मनामध्ये असतात, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण हे पाहूया की कोणत्या परिस्थितीमध्ये केस जी आहे ती माघार घेता येते. सर्वसाधारणपणे जर का ज्यांनी दावा दाखल केलेला आहे त्या वादीला जर का आपली केस पुढे चालवायची नसेल तर तो वादी माननीय कोर्टाकडे तसा अर्ज देऊ शकतो की मला ही केस जी आहे ती पुढे चालवण्याची नाही, माझी केस निकाली करण्यात यावी किंवा मला ती केस काढून घेण्यास परवानगी मिळावी. आता याच्यामध्ये आपण आणखी थोडंसं म्हणजे त्याला स्पष्टीकरण बघूया की समजा जो दावा आहे, जी केस आहे ती एकापेक्षा अधिक व्यक्तींनी केली, म्हणजे त्या दाव्यामध्ये एकापेक्षा जास्त वादी आहेत आणि अनेक प्रतिवादी आहेत, आणि त्या 2, 3, 4, 5 वादीपैकी 1 किंवा 2 वादींना ती केस चालवायची नाही आणि इतरांना चालवायची. तर या परिस्थितीमध्ये जर का त्या 4-5 वादीपैकी 1-2 वादींनी जर का न्यायालयाकडे अर्ज दिला की आम्हाला ही केस चालवायची नाही, ही केस निकाली करावी, तर संपूर्ण केस निकाली होते का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा अनेक वादी असतात आणि जर का संपूर्ण केस जर मागे घ्यायची असेल तर जेवढे वादी आहेत त्या सर्व वादींनी एकत्रित संयुक्तिकरित्या सही करून, अंगठे करून, त्यांचे सही असेल सही, अंगठे असतील अंगठे, तर माननीय न्यायालयाकडे विनंती करावी लागते की आम्हाला ही केस चालवायची नाही. त्यातल्या काही लोकांनी दिली की केस चालवायची नाही, काही लोक चालवायचं आहे म्हणतायत, तर संपूर्ण केस ही निकाली होऊ शकते. आता फौजदारी प्रकरणांमध्ये जेव्हा एखादा FIR पोलीस स्टेशनला नोंदवला जातो त्याप्रमाणे पोलीस तपास करतात आणि माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करतात, आणि जे नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्सेस असतात ज्याचा चार्ट जो आहे तो कायद्यामध्ये आहे, तर काही गुन्हे जे आहेत ते माननीय कोर्टाच्या परवानगीने तडजोड करता येतात, काही गुन्हे हे तडजोड करता येत नाहीत, म्हणजे ज्या तडजोडीला माननीय कोर्ट परवानगी देत नाही. तर त्या परिस्थितीमध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन आपसात तडजोड झाली आहे अशा प्रकारची कुठली घटना घडली नाही, ज्याला आपण साक्षीदार फुटला असं म्हणतो, होस्टाईल विटनेस म्हणतो, तर त्या पद्धतीनं ती केस जी आहे ती निकाली करता येते. हो, परंतु जर का एखाद्या व्यक्तीने प्रायव्हेट केस माननीय कोर्टामध्ये दाखल केलेली असेल, उदाहरणार्थ चेक बाउन्सची केस असेल किंवा अदखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला NCR दाखल केला आणि त्या अनुषंगाने पुन्हा जर का माननीय न्यायालयामध्ये प्रायव्हेट केस दाखल केलेली असेल तर ती प्रायव्हेट केस मात्र जो फिर्यादी आहे तो काढून घेऊ शकतो, जो तक्रारदार आहे तो, आणि आमची तडजोड झाली आहे असं म्हणून त्याला त्याची स्वतःची केस आता पुढे चालवायची नाही असा अर्ज जो आहे तो माननीय कोर्टाकडे देता येतो. तर हे दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीमध्ये
केस जे आहे मागे घेण्याच्या संदर्भातले जे आहेत ती माहिती होती आणि अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामच्या प्रोफाईल आणि पेजेसवर पाहत असाल आणि जर का अद्याप आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा ही माहिती शेअर करा म्हणजे याचा फायदा सर्वांना होईल. खूप खूप धन्यवाद.